सकाळी सकाळी अन्नदान, सकाळी सकाळी थोडंसं कार्याचं कीर्तन, हे अतिशय उत्कृष्ट सद्भावनेने मंडळी सेवाभावानं आणखी थोर मोठे लहान सहान आज्ञ सुज्ञ सर्व आणखीन मोठ्या प्रेमळ अंतःकरणाने भगवंत शंकरांची उपासना करण्यामध्ये 8 दिवस आणखीन खूपच आनंद, आनंदाचा आनंद. मला वाटते श्रीलीलामृताचा पारायणाचा तर अतिशय सोहळा. दुपारी कीर्तन, संध्याकाळी कीर्तन, आनंद घेतात भक्त लोक, सगळा आनंद घेतात. आणि शेवटी त्यांच्या अंतःकरणामध्ये माझ्याबद्दल विशुद्ध प्रेम असल्यामुळे त्यांना काल्याची सेवा माझ्या मुखाने करा वाटते. मला काही तसा अभ्यास नाही, पण त्यांच्या श्रद्धेला पारावार नसल्यामुळे ते करावंच लागतं, नाही का? तेव्हा सेवेला एवढा मोठा अभंग घेऊन ये म्हणलं मी. ज्ञानोबरायांचा 3 चरणाचा अभंग पुष्कळ झाला. आपल्या ठरल्या वेळामध्ये आपणाला सेवा करायची आहे. आज काल्याचा प्रसंग म्हणलं की सगळी यथासांग सेवा झाली की त्याची सांगता कशाने केली पाहिजे? काल्याने. भगवान श्रीकृष्ण परमात्माची त्याच्यात लीला आली पाहिजे. लीला भगवंतानी कशा कशा लीला केल्या ते सगळं आपल्या अंतःकरणात आलं. एकदा त्या अंतःकरणात प्रवेश झाला की जन्म सुखाचा जातो याच्यात नवल नाही, अनेक जन्म आनंदात जातात. तेव्हा प्रथमतः वडीलधाऱ्यांना नमस्कार. त्या नमस्काराचं असं फार महत्व आहे. नमस्कार केल्यावर अतिशय अंतःकरणाला समाधान होते. आणि नमस्कार करून घेणार कोण असेल, देव असेल, संत असेल, त्यांना सुद्धा प्रसन्नता वाटते. हे नमस्काराचे खूप फायदे आपणाला जास्त वर्णन करायला वेळ नाही. म्हणून देवाला नमस्कार, संतांना नमस्कार. आज काल्याच्या रूपानं आणखीन भगवान श्रीकृष्णाची लीला, भगवान चरित्राचं सगळं हरिवंश, हरीचा वंश, श्रीकृष्ण परमात्माच्या वंशातले लोक, श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी का जन्म घेतात ही सगळी इतंभूत कथा सगळ्या संतांनी अवलोकन केलेली आहे. म्हणून त्यांच्या चित्तात राहतच नाही, दुसरं काही आवडत नाही. श्रीकृष्ण लीला, आता बाललीला श्रीकृष्णाची तुकोबारायनेच बाललीला वर्णन केली असं नाही. ज्ञानोबरायची बाललीला आहे. श्रीकृष्ण कसे वागले, कसे केले ते नाथांनी बालक्रीडेवर पुष्कळ केलेले. सर्व संतांना ते श्रीकृष्णाची लीला शेवटी आवडतीच.
आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सुद्धा शिवभजन आवरायचं झाले की काय म्हणतो आवरा आता ज्ञानोबारायांची गवळण घ्या, अशी आपला संप्रदायाचा काय नियम आहे. तर म्हणून आता 7-8 दिवस वेगवेगळ्या प्रकारे आणखीन सेवा झाली. आज काल्याचं काय महत्व आहे? तर काल्याचं फार महत्व आहे बा. मनुष्य जन्माला येऊन भगवंताशी एकत्र होणं, जीव आणि शिवाचा ऐक्य होणं हा काळ आहे, तो फार मोठ्यांचा आहे. मग आपण साधारणपणे लाह्या आणणं, दही भात काला, त्या स्थितीला पात्र असताना ते जे काही झाले त्या स्वरूपानं करणे, पण ती अवस्था थोडीच आपल्यामध्ये असते. पण तसं केलंच पाहिजे, करावंच लागतं. म्हणून तर श्रीकृष्णाची लीला इतकी आणखीन सर्व साधू सत्पुरुषांना, ऋषी मुनी महात्मे यांना सगळ्यांनाच काल्याची अतिशय आवडी आहे. भरपूर श्रीकृष्णाचं वर्णन करायचं. आणि ते कोणतं वर्णन करायचं? काल्याचं वर्णन सगळ्यांनी केल्यामुळे, सगळ्या संतांनी श्रीकृष्ण लीला गायल्यामुळे ते भगवंताशी काय झाले? समरस होऊन गेले. आणि ते कली आता काला खरं पाहायला झाला कवा? द्वापार युगामध्ये. आपल्याला सगळ्याला माहिती इतिहासला काला कवा झाला? द्वापार युगामध्ये. आता आपण कलियुगामध्ये जाऊन बी किती वर्ष चालू आहे? कलियुगाला सुरुवात होऊन 5126 वर्ष चालू आहे किंवा 25 असेल. लहान किती फरक राहिला, पण ते संतांनी अनुभवलं. जानवर आहे गावाचे कलियुगातले म्हणण्यापेक्षा कलियुगात बी 700 वर्षाची, त्याच्या पलीकडे 5000 वर्ष होऊन गेले. एवढा बरे. पण काल्यानं समाधान मिळते. भगवंताची लीला, भगवंताची गुण आहे. तोडणं वाटणं उच्चार केल्या म्हणतात चरित्र ते उच्चारावे. देवानं चरित्र जे केलेले ते उच्चार करावा. म्हणून ज्ञानोबाला एवढी आणखी पराकाष्ठेनं म्हणतात पहिल्या चरणात.